नागपुर महानगरपालिका चुनाव को लेकर प्रभाग क्रमांक 28 से भारतीय जनता पार्टी की ओर से विजय उर्फ पिंटू झलके, नंदा येवले, नीता ठाकरे और किरण दातिर चुनावी मैदान में है। शुक्रवार को सभी उम्मीदवारों ने रमना मारुति परिसर में पदयात्रा निकालकर मतदाताओं से सीधा संवाद साधा। पदयात्रा के दौरान उम्मीदवारों ने घर घर जाकर नागरिकों से मुलाकात की और उनकी समस्याएं सुनी। स्थानीय लोगों ने सड़क, पानी, सफाई और अन्य बुनियादी सुविधाओं से जुड़ी अपनी शिकायतें उम्मीदवारों के सामने रखी। भाजपा उम्मीदवारों ने आश्वासन दिया कि चुने जाने के बाद प्रभाग के विकास को प्राथमिकता दी जाएगी और नागरिकों की समस्याओं का समयबद्ध समाधान किया जाएगा। इस पदयात्रा को परिसर के नागरिकों का अच्छा समर्थन मिला, जिससे चुनावी माहौल में उत्साह देखने को मिला। नमस्कार, मी पिंटू झलके, भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून मी प्रभाग क्रमांक 28 मधून उभा आहे। प्रचंड प्रतिसाद हा नागरिकांचा आम्हाला आहे। आम्ही प्रत्यक्ष नागरिकांच्या दरवाजात जाऊन नागरिकांचा आशीर्वाद घेतोय। नागरिकही मोठ्या उत्साहात बाहेर निघून आम्हाला आशीर्वाद देत आहेत। जागोजागी आमचा सत्कार होतो आहे। ज्या पद्धतीने प्रतिसाद नागरिकांचा मिळत आहे त्यातून एक गोष्ट हमखास दिसत आहे की भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे। कारण ज्या पद्धतीने लोकांचं प्रेम, लोकांना जे आमच्या नेत्यांनी केलेला विकास आहे त्या विकासावर नागरिकांचा विश्वास, या सर्व गोष्टींमुळे निश्चित भारतीय जनता पक्षाचे माझ्यासोबत असलेले चारही उमेदवार जिंकणार आहे, याच्याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही। मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक या रॅलीमध्ये सहभागी होत आहे। आम्ही प्रत्येक घरी जाण्याचा प्रयत्न करत आहे। आमचं ब्रीदवाक्य आहे मॅन टू मॅन, हार्ट टू हार्ट, डोर टू डोर। हे कॅम्पेनवर आमचा विश्वास आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे जात आहे। मी किरण दातीर, प्रभाग 28 ड गटातून उमेदवार आहोत। आमची जे पदयात्रा चालू आहे त्यामधील इथच्या जनतेचा आम्हाला पुष्कळ प्रतिसाद भेटून आला। कारण आम्ही जनतेचा जेव्हा आशीर्वाद घ्यायला चाललो तर आम्हाला ते भरभरून आशीर्वाद देऊन आले। याच्यामुळे हे माहीत पडते का जनता ही भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांसोबत आहे आणि या प्रभागात माननीय कृष्णभाऊ खोपडे, माननीय मोहनभाऊ मते व आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जे कामं केलेले आहे त्यामुळे आमचे चारही उमेदवार हे प्रचंड बहुमताने निवडून येऊन राहिले। मी भारतीय जनता पार्टीची उमेदवार नंदाताई श्रावण येवले, आमच्या आमदारांनी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ते मी त्यांचे खूप खूप आभार मानते। आणि जे आम्हाला लोकांकडून प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या कामामुळे आम्हाला दोन्ही आमदारांनी कामं केलेले आहे, त्यांच्या याच्याने आम्हाला खूप आशीर्वाद देत आहे आणि ते म्हणतात की तुम्ही निश्चित निवडून येतात। आम्ही चारही उमेदवार बिनधास्त निवडून येऊ अशी मी ग्वाही देते। माझं नाव नीता ठाकरे आहे। प्रभाग क्रमांक 28 मधून भारतीय जनता पक्षाची उमेदवार आहे। पक्षाने जबाबदारी टाकली, रोज पदयात्रा सुरू आहे, रोज लोकांच्या बैठका, भेटी हे सगळं सुरू आहे आणि सर्व ठिकाणी असं दिसतंय की जे भारतीय जनता पक्षाचं राजकारण जे आहे ते विकासाचं राजकारण आहे आणि जनतेला हे समजलेलं आहे। त्याच्यामुळे जनता अतिशय उत्साहाने विकासाच्या पाठीशी म्हणजे पर्यायाने भाजप म्हणजे पर्यायाने कमळाच्या पाठीशी आहे। अतिशय खात्रीशीरपणे मी तुम्हाला सांगू शकते की चारही उमेदवार आमच्या इथून, आणि खरं म्हणजे महानगरपालिकेमध्ये देखील सर्व कमळाचे उमेदवार येऊन आमच्या नेतृत्वाला अपेक्षा आहे की 120 किंवा त्यापेक्षा जास्त सीट त्या ठिकाणी येतील। तर ते 100% प्रभागाची माझ्या जनता आणि शहराची ही जनता निश्चितपणे महानगरपालिकेमध्ये भाजपचा झेंडा फडकवेल। नमस्कार, धन्यवाद। जय जय श्रीराम।